आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज। जिल्हा पोलीस अधीक्षक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो एखादा गर्विष्ठ आणि रागिष्ठ अधिकारी, परंतु याला अपवाद ठरले आहे ते बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने। बुलढाणा जिल्हा अधीक्षकपदी रुजू झाल्यापासून सुनील कडासने हे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहेत। याच माध्यमातून जिल्हावासियांना त्यांचे विविध रूप देखील बघायला मिळत आहेत। चिखलीकरांना देखील त्यांचं हरिभक्त पारायणाचं रूप अनुभवायला मिळालं। निमित्त होतं ते बालाजी ग्रुप तर्फे आयोजित इंदोरीकर महाराज यांच्या कार्यक्रमाचं। या कार्यक्रमामध्ये सुनील कडासने यांनी आपल्या वाणीतून अभंगाच्या ओळी म्हटल्या आणि कीर्तनाचा अर्थ सांगितला। तर चला ऐकूया हे सर्व काही त्यांच्याच वाणीतून। जमलेल्या सर्व वैष्णवांच्या या मेळाव्यामध्ये मला इथे आमंत्रण दिलं म्हणून मी सर्वप्रथम आपले सगळ्यांचे बालाजी ग्रुपचे आभार मानतो। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूल चत्वार वाचा, गमू पंथ आनंद त्या राघवाचा। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री संत ज्ञानेश्वर माऊली की जय, सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। इथे या कार्यक्रमाला मला खूप गंमतही वाटते, आदरही वाटतो की एका पोलीस अधिकाऱ्याला बोलवलं आणि साक्षात इंदोरीकर महाराजांसोबत हा मंच मला शेअर करण्याची संधी मिळाली, म्हणून तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानतो। इथे जमलेले सगळे भक्तगण, माझा पोलीस विभाग बालाजी मंडळाचे सर्व सदस्य, चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील साहेब आणि महाराजांवर आणि वारकरी पंथावर प्रेम करणारे सर्व नागरिक। विरचय कीर्तनाचा आहे। कीर्तन म्हणजे काय तर भारतातले आद्य कीर्तनकार म्हणून नारद मुनींना संबोधलं जातं आणि भगवान नारद मुनी तो वन मॅन शो होता। आता कथाकरी बुवा त्यांच्यासोबत टाळ असतो, मृदुंग असतो, ध्रुपद धरायला लोक असतात, संगीताची साथ असते, परंतु त्या पुराणाच्या काळामध्ये नारद मुनी हे चिपळ्या स्वतःच वाजवत, वेणा स्वतःच धरत, पायात चाळ स्वतःच बांधून नाचत, अशा प्रकारचं कीर्तन होत होतं। कीर्तनाचे वेगवेगळे प्रकार आहेत। कीर्तनाला तामिळनाडूमध्ये कथा कालक्षेप म्हणतात, कर्नाटकमध्ये व्यासकूट कीर्तन होतं आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये वारकरी कीर्तन आहे। तो वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे आणि श्री हरी विठ्ठल हे त्या संप्रदायाचं आराध्य दैवत आहे। त्या निर्गुण निराकार परमेश्वराचं सगुण साकार रूप जे पंढरीला बसलेलं आहे, कटीवर हात ठेवून विटेवर उभं, त्याच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करायची, नियमित वारी करायची आणि त्याच्याकडून प्रेमाची आणि आशीर्वादाची अपेक्षा करायची, असा वारकरी पंथाचा प्रघात आहे। निर्गुण निराकार आणि सगुण साकार, निर्गुण निराकार त्या रूपाचं हे सगुण साकार रूप आहे, म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की तो हारे श्रीहरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तो हे उभी मूर्ती वेटेवरी। असं हे पंढरपुराचं विठ्ठलाचं रूप आहे। हरिपाठ हा वारकरी पंथाचा आत्मा आहे। हरिपाठ हा वारकरी पंथाचा आत्मा आहे आणि नाम जपामध्ये जी शक्ती आहे ती इतर कुठल्याही भक्तीमध्ये नाही। जसं कीर्तन, भागवतामध्ये कीर्तन ही नवविधा भक्तींपैकी एक भक्ती सांगितलेली आहे। या नवविधा भक्तींमध्ये कीर्तन ही द्वितीय भक्ती आहे, परंतु
इतर 8 भक्ती ज्या आहेत त्या मौन भक्ती आहेत आणि कीर्तन ही एकमेव अशी भक्ती आहे जी सगळ्यांसाठी होते. कीर्तनाच्या ऐवजी श्रवणम आहे, दास्यम आहे, विष्णू 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 पादसेवनम आहे. या वेगवेगळ्या भक्ती ज्या आहेत त्या मौन भक्ती आहेत, त्या भक्तापर्यंत सीमित असतात. कीर्तन एकमेव अशी भक्ती आहे की जी सगळ्यांना भक्तीचा लाभ देते. म्हणून कीर्तन जरी द्वितीय क्रमांकाची भक्ती असली तर खऱ्या अर्थाने अद्वितीय भक्ती आहे. अशी ही कीर्तनाची भक्ती आहे. म्हणून मला सुद्धा आता महाराजांना इथे पाचारण करायचं आहे आपल्याला. मला सुद्धा खामगावला पुढे जायचं आहे. महाराजांचा कार्यक्रम खामगावला देखील आहे. त्यांचं स्वागत करायला मला तिथे थांबावं लागणार आहे. म्हणून वारकरी पंथाचा आत्मा जो आहे हरिपाठ, त्याचा पहिला अभंग सुरू करतो की देवाची ये दारी उभा क्षण भरी ते मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक होणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाची ये दारी माऊली भक्ताला देवाच्या दारात उभं राहून ठेवतात नामजप करण्यासाठी. आणि हा जीव संसारात गुंतलेला आहे, संसारावर त्याचं प्रेम आहे. त्या संसाराच्या प्रेमपाशामधून माऊली विठ्ठलाकडे, पांडुरंगाकडे, त्या परमेश्वराकडे भक्ताला आकर्षित करतात. म्हणून सांगतात की नाम जप, देवाचं नाव घ्यायचं. उभा क्षणभरी म्हणजे एकदा एक क्षण जरी परमेश्वराचं नाव घेतलं तर भक्त तल्लीन होतो, ती लय लागते. तेने मुक्तिचारी साधी येल्या. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती भक्ताला प्राप्त होतात. हे हरिपाठाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि हरिपाठात काळ, काम, वेग याचं सूत्र ज्ञानेश्वर माऊलींनी ठरवून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सांगितलं आहे की वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. 18 पुराणं, वेद आणि सगळे शास्त्र हात उभारून सांगतात की हरिपाठाचं श्रवण आणि चिंतन केल्याने भक्तांना मुक्ती मिळते, भक्तांना आनंद मिळतो, परमेश्वर प्राप्त होतो. आणि सांगितलं की द्वारकेचं राणा पांडवा घरी, म्हणजे पांडव हे सत्शील संत संगतीमध्ये जीवन जगले, सचोटीचं जीवन जगले. म्हणून साक्षात योगेश्वर कृष्ण द्वारकेचा राजा हा पांडवांच्या घरी येऊन थांबला. त्यांनी त्यांना मदत केली आणि कृष्ण ज्याच्या बाजूनी आहे त्याचा विजय निश्चित आहे. असं म्हणतात की कृष्ण स्वरूप विजय निजांगे. कृष्ण स्वतःच विजयाचं स्वरूप आहे. कृष्ण स्वरूप विजय निजांगे तो राहिला असे जेणे भागे. तय जयो लाग वेगे तेथेची आहे, तिथेच विजय आहे. म्हणतात की विजयो नामे अर्जुन विख्यात. अर्जुन हा महाभारताचा नायक होता, पण खरा सपोर्ट श्रीकृष्णाचा होता. म्हणून महाभारतामध्ये पांडव जिंकले. विजयो नामे अर्जुन विख्यात विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ. श्री येसू विजय निश्चितू तेथेची असे. पै स्वर्गापवर्ग वो दोन्ही इये पदे जया अधिनी. तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. ज्ञानेश्वर माऊली पुन्हा म्हणते की म्हणून जेया बाही उभा, ज्याच्या बाजूला उभा आहे कृष्ण, म्हणून जेया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा. ते सर्व सिद्धी स्वयंभा ये रमी नेणे. एवढं ज्ञानेश्वर सांगतात. अशा योगेश्वर कृष्णाने पांडवांना महाभारत जिंकून दिलं. आता वेळ जास्त होतोय. मी आता अध्यात्म किंवा हरिपाठ किंवा या गोष्टींमधला मी नवीन माणूस आहे. मी उर्दूचा डिप्लोमा केला महाराज, मी अरबीमध्ये डिप्लोमा केलेला आहे, परंतु हा छंद, हा नाद जो आहे खरा, आणि म्हणून मी सांगतो की तो हे बोलवायला त्याची ताकद आहे. आम्ही बोलतो, आपण बोलत नाही, तो बोलवतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, ऐकविता धनी वेगळाची. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, ऐकविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे. आम्ही तर लहान माणसं आहे, किड्या माकडासारखे माणसं. एवढं मोठी सृष्टी आहे, 4.5 करोड वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला, त्यात माणसाची हैसियत काय. काय म्या बोलावी काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी विश्वंभरे बोलाविले. त्यांनी बोलवलं, काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी विश्वंभरे बोलाविले. तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा, चालवी पांगुळा पायावीन. तो लंगड्यालाही चालवून देईल, तर मला बोलवणं काय कठीण आहे त्याला. म्हणून सांगतो की एकच, आता आपली रजा घेतो, उशीर झालेला आहे. महाराजांनाही हे करून पुढे यायचं आहे. आणि संत कबीरांचा एक दोहा सांगतो आणि आपली रजा घेतो. नामामध्ये काय शक्ती आहे हे
कबीर महाराजांनी इतकं सुंदरपणे सांगितलं आहे, ते देवावर सोडून देतात. तो म्हणतात की अब तू गम दे के खुशी, आता तू सुख दे की दुःख दे, अब तू गम दे के खुशी, हाथ में तकदीर है तेरे, जो तेरी रजा है वही अब मेरी रजा है, जी तुझी इच्छा है ती माझी रजा है, और तू अगर मुझे नरक भी लाया तो वो मेरे लिए स्वर्ग है, क्योंकि मेरी अपनी कोई निजी मांग नहीं है. म्हणून म्हणतात की मन माने जब तार प्रभु जी, मन माने जब तार, मन माने जब तार प्रभु जी, मन माने जब तार, नदिया गहरी नाव पुरानी कैसे उतरू पार. मन माने जब तार प्रभु जी, मन माने जब तार, नदिया गहरी नाव पुरानी कैसे उतरू पार. वेद पुराना सब कुछ देखे, वेद पुराना सब कुछ देखे, अंत न लागे पार. कहत कबीर सुनो भाई साधू, नाम निरंतर सार, नाम निरंतर. रामकृष्ण हरी. थँक्यू. आपण जर आपलं YS न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बातमी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.